क्लेशदायक रोग आणि सर्व आपत्ती दूर करून श्री गुरु कृपाप्रसाद देणारा श्री गुरुचरित्र 13वा अध्याय. श्री गुरुचरित्र 13वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्याय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धीचिया चरणा कर संपुष्ट जोडुनी जाना विनवितसे परियसा. जय जया सिद्धी मुनी तू तारकया भवानी सांगितले ज्ञान प्रकाशुनी स्थिर झाले मन माझे. गुरुचरित्र कथामृत सेविता तृणा अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारुनी तृप्त नव्हे माझे म्हणून आणखी अपेक्षा होत असे. श्रुधे करुणिया पिडिले ढोर जैसे पावे तृण भिंडार त्यात होय मनोहर नवल तेथुनिया परतुनी एखादा न देखे तर्क स्वप्ने त्यासी मिळले श्रीवर्णी नव्हे मन त्याच्या शनी केवी सोडी तो ठाव तैसा आपण स्वकल्पन्यानी नेनत होती श्री गुरु निर्वाणी. अवधी माया विशिष्टुनी कष्टित होते स्वामी या अज्ञातिमिर रजनीसी ज्योती स्वरूप तुची होसी प्रकाश केले गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरुचे तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय होय सरसी कल्पवृक्ष विल्हेयासी प्रत्युपकार काय द्यावा एखादा तेता चिंता मने त्यासी उपकार काय धरणे नाही दिधले न एकोकाने कृपामूर्ती सिद्धिराया. सा तुझ्या उपकारासी उत्तीर्ण नव्हे जन्मोजन्मोसी म्हणून लागत असे चरणासी एक भावे करुणिया. स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ अधिक झाला मज स्वार्थ उपजला मनी परमार्थ. श्री गुरु भजावे निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देती पुढे काय वर्णिली स्थिती. आम्हा प्रति विस्तारावे एकूणी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषून मस्तकी हस्त ठेवून अश्वसिती तया वेळा. धन्य धन्य शिष्य सगुण तूच लागले श्री गुरुचरण संसार तारक भवारण तुची एक परियसा तुवा ओळखिला श्री गुरुसी सोय म्हणून आपुसिती भक्तिभावे संतोष होतो आनंदमय. तुम्हा प्रश्ने करुणिया सांगेन एक चित्त चरित्र गुरुचे व्याख्याते प्रदेश उपदेश देखुनी माधवा ते होते किची काळ तेथीची असता जेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमान सगुणी शिष्य झाले अपार मुनी. मुख्य माधव सरस्वती तया शिष्याची नामे सांगता विस्तार होऊन बहु कथा प्रख्यात असती नामे 7 सांगेन एक चित्ते. बाळ सरस्वती कृष्णा सरस्वती उपद्र माधव सरस्वती 5वा असे अनेक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक 7वा सिद्ध आपला एक अपार होते शिष्य अनेक एकाहुनी एक श्रेष्ठ पै. त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिणापथ समस्त क्षेत्र पवन करीत आले पुन्हा कारंजा नगरीसी भेटी झाली जनक जननी येऊनी लागताती चरणी चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त पेटती स्वामिया देखुनिया श्री गुरुमूर्तीस नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करीती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पंचारीती भिक्षेसी जाहले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्तिया करती. अवतार हा श्री विष्णू निश्चिंती वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जाण याते नर जे म्हणती ते जाती नरकाप्रती कारणे अवतार होती ब्रह्म विष्णू महेश्वर जननी जनक येथे रीती पूजा करती भवभक्ती. श्री गुरु झाले श्रीपादती जाती स्मृती जननीसी देखुनिया जननी तयावेळी माथा ठेवी चरणकमळी अत्य संकल्प चंद्रमौळी प्रदूषण पूजन आली फळा. पतीस सांगे तयावेळी पूर्वजन्मीचे चरित्र सकळी विश्ववध पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आधारिले म्या. याची श्रीपाद ईश्वराची पूजन केले मनोवांचे प्रसिद्ध झाले जन्म आमुचे.
साकल्य केले परियसा. म्हणून या नामिती दोघे जणी विनंती ताती कर जोडूनी उद्धारावे या भवानी जगन्यथा यती राया. श्री गुरु म्हणती तयासी एखांदे काळी परियसी पुत्र होय संन्यासी उद्धरिले कुळ 42 त्यासी शत ब्रह्मलोकी चपळ पद असे देख त्याच्या कुडी उपजता अनेक त्यासीही ब्रह्मपद परियसा. यमाचे दुःख भयाभीत नव्हे त्याचे पितृसंतती पूर्वज जरी नरकी सतत त्यासी शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देख घेतला आश्रय विशेखा. तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगुनी तयासी आश्वास तसे बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी अष्टवे नांदसी त्यासी पुत्रपुत्र तुम्ही सहाल सुख तुमचे नैनी पावाल श्रेय काशी भवनी अंतकाळी परियसा. मुक्त स्थान काशीपुरी प्रख्यात असे वेदशास्त्री न करा मनी चित्ता मात्र. म्हणून सांगती तयावेळी त्याची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमुनी एक विनवितसे परियसा. स्वामी माते तारी तारी बुडुनिया जात्या भवसागरी संसारमया विष्णुनिया सतार तापत्रयासी आपण भीतेसे परियसी निर्मुक्त करी गाम्हासी आपण तापासी जाईन. ऐकुनिया तिचे वचन श्री गुरु निरोपिताती आपण स्त्रियासी पतित सेवचरण तेची तप परियसा. येथे येणे या भर्गवानन्यासी कडे पडती परियसी. जैसा भाव असे ज्योती तैसे होईल परियसा. उतराया पैल पार स्त्रियासी असे तो भ्रातार मने करुणी निर्धार भ्रजा पुरुष शिव समानी त्यासी होय उद्धार गती. वेदपुराणे व्याख्यानी ती अंतकरणी न करी ख्याती तू ती गती होईल जाण. ऐकुनिया श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी. तू जानसी भविष्यभूत तैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवन्यागत विस्तारावे मजप्रती. श्री गुरु म्हणती तियसी तुझे वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियसा. पूर्वजन्मी तू परियसी चरणी लादिली धेनुसी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोधी लाविला कलह जाण. तया दोषस्थ देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीसी लाथिले का तू सर्वांगी कुष्टी होशील. विरोध केला स्त्री पुरुषाशी तुम्हा पुरुष होईल तपासी तू ते त्याजिल भरवसी अजीर्ण तुझे से असे. ऐकुनी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धरावे श्री गुरुनाथा त्वरित म्हणून या चरणी लागली. श्री गुरु म्हणती एक बाळे किंची काळ असाच भले अपरवयासा होशी काळे पती तुझा यती होय. तदनंतर तुझा देह कुष्टी होईल भूगुनिया स्वदेही वय मग होईल तुझ गती. नासता तुझा देह जाण भेटी होईल आमुचे चरण तुझे पाप होईल दहन. सांगेन क्षेत्र एकपा भीमातिरी दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी जेथे जाय तू भरवसी. अवस्था तुझ घडविली यावरी या भूखंडी व्याख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्वपूर असे ख्यात अमर जा संगम प्रसिद्ध जाण. ऐसे सांगुनी तियसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी. आले त्र्यंबक क्षेत्रासी गौतमी उद्धव येथे शिष्यासहित गुरुमूर्ती. आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमान असे ख्याती. पुराणांतरी परियसा तीर्थ महिमान सांगता विस्तार होईल बहुकथा. संक्षेप मार्गे तुझ आता सांगत असे परियसी. त्या गौतमाचा महिमा सांगता अपार असे आम्हा. बहिरावरण उदक उगमा ब्रह्मांड ख्याती
जटा मुकुटी तीर्थेश्वर धरिले होती प्रतिकार मिळुनिया समस्त ऋषिकेश्वर उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेखा विग्रही पेरिले तृतीय एका अनुष्ठान स्थळाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिंकविली साडी ऐसे त्याचे मंत्र पडी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळून विचार करती आपुल्या मुनी ऋषी गौतम महापुराणी मुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घातिले साकडे गंगा आणिले आपुल्या चाडे समस्ता आम्हा पुण्य घडे गंगा स्नान भूमंडळी या गती योग युक्तांना मुनीना भुनेरेत सर्व जंतुका गौतमी तीर वासिना उद्धरेत मुनीश्वरासी कोटी वर्ष उपस्थिरायासी जे गती होय परियसी ते स्नान मात्रे गौतमाच्या या कारणे गौतमासी आणिले यज्ञ भूमंडळाशी साकडे घातले गौतमासी अनेक गंगा आम्हा लाभ म्हणून या रचिले माव एक दुर्वांची गाय सत्वक करुणिया पाठविली एक गौतमांचे विही भक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नैनी निवारावया तक्षुनी दर्भ पवित्र जो सोडिले तेची कुशी जाहले शस्त्र धेनुसी लागले थे वस्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गोमातासी मिळुनिया समस्त ऋषीजन पश्चात देती जाण गंगा भूमंडळी जाण याविन आम्हा नाही शुद्ध या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाली व्यामकेशी वर माग म्हणून मागितले गौतम म्हणे सर्वेश्वरा तू देशील मज करा उद्धरावया समचरण ध्यावी गंगा भूमंडळासी गौतमाच्या विनंतीसी निरोध दिधला गंगेसी देऊनिया आला भूमंडळीसी पाप शालनार्थ मनुष्याचे ऐसी गंगा भागीरथी कावना वर्णया समर्थ याती करणे श्री गुरुनाथ आले एक नामधारक ऐसी गौतमी तटका यात्रा श्री गुरु आपण आचारित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियसा तटाक यात्रा करीती देख आले श्री गुरु मंजरीक येथे होता मुनी एक व्याख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंहमूर्ती परियसी देखता झाला श्री गुरुसी मानसमूर्ती जैसी देख विस्मत होऊन मनासी नमिता झाला श्री गुरु मूर्तीसी स्तोत्र करी बहुवर्षी अतिभक्ती करुणिया येणे परी श्री गुरुसी विनंती माधव हर्षी श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवा वारण्यासी अत्यंत गर्भस्थिती मार्गरूप अत्यंतय गद्यधिकारक मार्गच्छ विंचितो ते भार्गोद्य माधव दर्शने ते ऐसे श्री गुरु तयासी आश्वसुनी म्हणती हर्षी निज स्वरूप तयासी दाविते झाले परियसा श्री गुरुचे स्वरूप देखून संतोषी झाला तो मुनी विनत असे कर जोडणे नानापणे स्मृती करी जय जय सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू लोक दिसती नरू परम पुरुषा जगत ज्योती तारक विश्वासी म्हणून या भूमी अवतरण्याशी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुसी स्मृती करीतो तपासी संतोष होनी अतिहर्षी अश्वसिनी तयावेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्ध झाली तुझे मंत्रासी तुझ सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्यपूजा तू मनासी करीती नरसिंहमूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात ऐसे सांगून तयासी श्री गुरु निघाले परियसी आले वासन्न बृहस्परासी गंगातीरी महाक्षेत्री तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करती गंगेत आला येथे विप्र एक व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत क्रुजे पाहे प्राण देखा
पोटव्याधा बहु त्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केलिया दुःख ऐसी प्राणाधिक होतसे या कारणे तिजवर सदा करी फलहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजून पाहे पक्ष मास भोजन करी व्यथा उठे त्याच्या उदरी एक किती दिवसासरी कष्टित होता त्या विज पूर्व दिवशी तया ग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्य मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत प्राणात्वरित त्याजू पाहे दुःख करीत विज अपार गमने गंगेत त्याजीन शरीर नको आता संसार पापरूपी वर्तत अन्य प्राण अन्न जीवन कवन असेल अन्नाविन अन्न वैरी झाले जाण मरण भरवे आता मज मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीन म्हणून या पोटी पाषाण बांधून या गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वी शत पुण्यफळ असे दिसत मग ते कष्ट भोगीतसे ग्रास हिंडतसे ब्राह्मणासी किंवा धेनू कपिले घात केले विश्वासियाचे मग ते भोग भोगीतसे अपूर्ती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पितांची मग हे कष्ट भोगत असे अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल तिज धिक्कारणे तिथी आलिया न घाली अन्न वेद वैश्वदेव समयासी अथवा मारिले ओवरासी अग्नी घातला राणासी वेगळे सोडुनिया जनक जननीसी स्त्रियासही मी होतो माता पिता त्याजुनिया असे सुखे जेऊनिया पूर्व जन्मापासूनिया मग हे कष्ट भोगतसे ऐसी पापे आठविता विप्र जातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथ म्हणती बोलावा ब्राह्मणासी आना त्या ब्राह्मणासी प्राण त्याजुनी काय सुखेसी आत्महत्या महादोषी पुसून कौन करावा कवनाचा गुरुवचन ऐकून गेले शिष्य धावून तिजवरा ते काढून आणले श्री गुरुचरण सम्मुख अनाथांची कल्पतरू दुःख इष्टाची कृपा सागरू पुसत असे श्री गुरु तया दुःखिष्ट विप्रासी श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागा त्याजू पाहासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्र म्हणे गा येती राया काय कराल पुसुनिया उपजोनी जन्म वाया भूमिभार झालो असे मास पक्ष भोजन करिता उदर व्याधीचे कष्टी तो सहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया आपणासी अन्न वैरी असता केवी वाचावे श्री गुरुनाथ शरीर असे अन्नागत केवी वाचून जगत गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्याधी गेली परियसी औषध असे आम्हापासी क्षण एक सांगो तुझ संशय न धरी आता मनी भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पडून भोजन करी धनीवरी श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाले अंतकरणी माथा ठेवून श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी तुकी या अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखुनिया श्री गुरुसी येथुनी लागले चरणासी नमन केले भक्तीसी मनोवाक्य कर्मे आश्वसुनी तयावेळी पुसती श्री गुरु सोमोडी कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी ऐकुनिया श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिण्य अपस्तंभ शाखेसी नाम मज सहदेव असे वासस्थळ आले कंड चंगीस आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनाची अधिकार पडे या ग्रामी वसो सत्वर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रासी तू तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी जन्म तरिले दोष गेले तुम्हा अनुग्रह होय ज्यासी तरेल या भोरण्यासी अर्पज्ञ आम्हासी दर्शन दिदले स्वामिया गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्तंभा पाप तापच्छ दैन्य च हरीचे गुरुदर्शनम
गंगा देखिताची पापे जाती चंद्रदर्शने तापनासती कल्पतरुची येशी गती दैन्य वेगळा करी जाण ऐसे म्हणती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखिले अजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐसी स्थिती करुणिया पुनरपी लागल श्री गुरुचरणी जगतगुरु आश्वसुनी निरोप देती तया वेळा श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियसी जठर व्याधा ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे उपशमन जय यांचे व्याधीसी सांगून औषध तुम्हासी नेऊनिया आपल्या मंदिरासी भोजन करावी मिष्टान्न अन्न जेविता याची व्याधी न राहे सर्वथा घेऊनी जावे आता त्वरित शुद्धाकांत विप्रसे ऐकुनिया श्री गुरुचे वचन विनवितसे करजोडून प्राणत्याग करीन भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविता काल मासे एक त्याचे प्राण जातो एक अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल श्री गुरु म्हणती सदेवासी आम्ही औषधी देतो या अर्पू मात्र माक्षेसी शिर मिश्रण परमात्रे अन्न जेविता त्वरितसे व्याधी जायला परियसी संशय न धरी तो मनासे त्वरित न्यावे गृहासी अंगी करुणे तयावेळी माथा ठेवी चरण कमळी विनवितसे तरुण्य बहाडी भावे स्वामी मिक्षेसी अंगी करुणे श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे कमात नामधारक शिष्य तमा आम्ही होतो तयावेळी नमवेत शिष्य सकळी जठर व्याधीचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षान्न विचित्र झाले त्याच्या घरी पूजा केली परोपरी पवित्रव्रता त्याची नारी जखाई म्हणजे परियसा पूजा करीती श्री गुरुसी षोडोपचारे परियसी तेथेची रीती आम्हासी शिष्य सकळी का वंदिले श्री गुरुपूजन विधान विचित्र केले गती ग्रहण मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पदम रचुनिया अष्टंदळी नाना परीचे रंगमाडी पंचवर्ण चित्रमाडी रचिले जेथे परियसा चित्रसन श्री गुरुसी तेने विपरी सकळीसी मंडळी चरण विधीसी करीती पुष्प गंधक्षदा सकल मनी विधीसी नमन केले अष्टांगेसी माथा ठेवणी चरण न्यासी पाद सर्वही अष्टांगी षोडोपचार विधीसी पंचामृतादी परियसी रुद्रसुत मंत्रासी चरण स्थापिले तयावेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षोडसी तया विप्रज्ञान जैसी चरण तीर्थी धरिली झाले तया चरणतीर्थासी पूजा करीन भक्तासी गीतवाद्य आनंदीसी करीन आरती निरंजनी अनुक्रमे श्री गुरु पूजा करीती झाला विधेय तोज पुनरपी षोडोपचारी पूजा करीन भक्ताने अक्षदा गर्भवती श्री गुरु ओवाळीती मंत्रघोष अतिभक्त पुष्पांजलित करती झाला अनेका परी नागायन करी नमन करी पतिव्रता असे नारी पूजा करीना उभयवर्गीय ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियसी तेथेची येथे विधी शिष्यासी आम्हा समस्तासी वंदिले संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रती तुझी संतती होईल ख्याती श्री गुरुभक्ती वंशोवंशी तू जनासी गुरुचा वास अभिवृद्ध होय वंशोवंश पुत्रपौत्र नांदता हर्षी श्री गुरुभक्त येणे परी ऐसे बोलुनी तिजसी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुणिया श्री गुरुसी ठाव घातले तयावेळी नाना परिपक्वान्य अर्पुदी अनुपदी माक्षण्य भीष्ट अष्टविध परमात्र शंकरासहित निवेदिती शाक पाक नाना परी वाढतात सविस्तर भोजन करती प्रती करी श्री गुरुमूर्ती परियसा जठर व्याधीचा ब्रह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तत्क्षण श्री गुरुचे कृपादृष्टीने परिसा लागला लोहासी सुवर्ण होय परियसी दर्शन होता श्री गुरुशी व्याधी गेची सांगमज उदक जाहलिया दिन करासी संहार केला होता अंधकासी श्री गुरु कृपा होय द्यासी दैन्य कैच तया घरी ऐस्या परी श्री गुरुचे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला येथे बहुत विस्मय करी सकळ जन
अभिनव करीती सकळ जन. तिजसी वैरी होते अन्न, औषध झाले तेची अन्न. व्याधी गेली म्हणताती, सिद्ध म्हणे नामधारकासी. श्री गुरुमूर्ती होय जैसी, जन्मांतरी जाती दोष व्याधी त्याची त्याचे देह. गंगाधराचा नंदन, सरस्वती सांगे विस्तारून. श्री गुरु कामधेनु एका स्तोते एकचित्त. जे एकती भक्तासी, व्याधी नासली त्याची भुवना. अखिल सौख्य पावती जाण, सत्य सत्य पुनरसत्य. इति श्री गुरुचरित्रमृत परमकथा कल्पतरू. श्री गुरु नरसिंह सरस्वती सिद्धनाम धारक संवादे. श्री गुरु दत्तात्रेय अर्पण. श्री गुरुदेव.